एक दोन मुद्द्यांवर बोलतो. चोखी हा शब्द का वापरलाय याचं अत्यंत विस्तृत स्पष्टीकरण मी प्रास्ताविक या प्रकरणात दिलेलं आहे. एक तर चोखोबांच्या पत्नी सोयराबाई या बहुतेक अभंगांच्या शेवटी स्वतःचा उल्लेख चोखी याची महारी असा करताना दिसतात. आणि स्वतः चोखोबांनी कधी कधी स्वतःचा उल्लेख चोखिया केलेला आहे. त्यानंतर कर्ममेळा म्हणजे त्यांचा मुलगा असेल किंवा त्यांची बहीण, त्यांचा मेहुणा यांनी देखील चोखिया हा शब्द अनेकदा वापरलेला आहे. आणि तो कितीदा वापरला आहे त्याचे सगळे संदर्भ मी पुस्तकात दिलेले आहेत. चोखामेळा किंवा चोखोबा किंवा चोखा ही नावं टाळण्याचा प्रयत्न नाही आहे, पण जर ते सगळेजण त्यांचा उल्लेख चोखिया म्हणून करतात आणि विशेषतः सोयराबाई स्वतःची नाममुद्रा अभंगाच्या शेवटी येणारी ही चोखियाची महारी असा आवर्जून करताना दिसतात, म्हणून मी हा शब्द निवडलेला आहे. काही मुद्दे मी आता बोलत नाही, परवाच्या माझ्या व्हिडिओमध्ये देखील मी ते घ्यायचे विसरलेलो होतो, पण प्रशांत सर विस्तृत बोलणार आहेत तेव्हा त्यांच्या भाषणात ते मुद्दे येतील. एक फक्त उल्लेख करून ठेवतो की खूप भाषातून चोखोबांविषयी लेखन झालेलं आहे. परवाच्या व्हिडिओमध्ये मी त्याची बरीच उदाहरणं दिलेली आहेत. उदाहरणार्थ कानडी, तेलुगू, तमिळ, केरळमधल्या लोकांनी लिहिलेलं आहे, गुजरातमधल्या लोकांनी लिहिलेलं आहे. आणि विशेषतः बंगालमधील क्षितिमोहन सेन हे डॉक्टर अमर्त्य सेन नोबेल पारितोषिक विजेते यांच्या आईंचे वडील म्हणजे त्यांचे आजोबा, त्यांनी कलकत्त्याच्या आनंद बाजार पत्रिकेमध्ये चोखोबांवर एक लेख लिहिलेला होता आणि त्यामध्ये त्यांच्या मृत्यूचं अत्यंत काव्यात्मक वर्णन हे त्यांनी केलेलं आपल्याला दिसतंय. म्हणजे इतक्या दूरपर्यंतच्या लोकांनी त्यांची दखल घेतलेली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील, मग इकडं आपल्या देशातल्या हिंदी इंग्रजीवर तर विपुल लेखन झाले, पण पाश्चात्य जगातल्या इटालियन भाषेमध्ये आणि या भाषामध्ये म्हणजे कानडी, तेलुगू वगैरे, बंगाली वगैरे आणि पाश्चात्य जगातल्या इटालियन वगैरे भाषातले काही उतारे देखील मी मुद्दाम दिलेले आहेत आणि मग त्यांचा अनुवाद दिलेला आहे. तर UK म्हणजे इंग्लंडमध्ये लेखन झालं आहे, अमेरिकेत झालेलं आहे, जर्मनीमध्ये झालेलं आहे, फ्रान्समधल्या एका विदुषीनं शार्लोटी नावाच्या लेखन केलेलं आहे, ऑस्ट्रेलियातल्या एका विद्वानानं लेखन केलं. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्कॉटलंड हा जो देश आहे त्या देशातल्या एका मंत्र्यानं दि महार फोक म्हणजे महार जनसमूह या नावाचा एक इंग्रजी ग्रंथ लिहिलेला आहे. अतिशय उत्तम ग्रंथ आहे. आपल्याकडं चळवळीतही त्याची फार चर्चा होताना दिसत नाही, पण त्या ग्रंथामध्ये या स्कॉटलंडच्या अलेक्झांडर रॉबर्टसन नावाच्या लेखकानं चोखोबांची दखल घेतलेली आहे. तर अशा रीतीनं
खूप विस्तृत स्वरूपात त्यांची दखल घेतली गेली आहे. यापेक्षा इतर काही मुद्द्यांवर मी आत्ता बोलणं योग्य होणार नाही. अजून प्रशांत सरांचं विस्तृत भाषण होणार आहे, त्यामुळे त्यामध्ये बाकीचे मुद्दे स्पष्ट होतील. मुखपृष्ठाच्या बाबतीत आणखी एक गोष्ट सांगतो की चोखोबा हे अहिंसक होते. म्हणजे 1941 साली चोखोबांच्या जीवनावर, चोखी यांच्या जीवनावर पहिला चित्रपट चोखामेळा नावाचा जो तयार झालेला होता, त्यामध्ये एक प्रसंग देण्यात आलेला आहे की मर्याईसाठी रेडा कापण्याची जी पद्धत होती तिला विरोध करण्यासाठी चोखोबाने कापणारा माणूस घाव घालायला आल्यानंतर तिथं त्या रेड्याच्या मानेवर आपली मान ठेवली आणि त्यामुळं त्या रेड्याची हत्या होऊ शकली नाही, असे ते होते. त्यामुळे हे जे मुखपृष्ठ करण्यात आलेले आहे ते अभिजनांचं वाटावं वगैरे असं काही नाही. स्वच्छ आणि टापटीप असणं, अहिंसक असणं, यामध्ये व्यक्तिमत्वाचं एक सौंदर्य आहे. आणि असं असणं ही काही कुणाची मक्तेदारी नाही आहे. त्यामुळं ते स्वच्छ वगैरे आहेत, प्रसन्न आहेत, प्रभावी व्यक्तिमत्वाचे आहेत. आणि आपण बघतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कुठलंही चित्र आपण पाहिलं, कुठलाही फोटो पाहिलं तर नेहमी सूट टाय या स्वरूपात, रुबाबदार स्वरूपात दिसतं. तर चोखोबा देखील ज्या वेळेला या सगळ्या संतांच्या सहवासात राहत होते, संत नामदेव, सावता महाराज, गोरोबा महाराज, नरहरी महाराज, त्यावेळेला ते अर्थातच त्यांच्याप्रमाणेच अतिशय स्वच्छ टापटीप या स्वरूपात राहत असले पाहिजेत. आणि तसे उल्लेख आहेत ते मी पुस्तकात दिलेले आहेत. मला वाटतं मी यापेक्षा जास्त बोलणं योग्य होणार नाही. आपण सर्वजण आलात, आपलं स्वागत आहे आणि धन्यवाद आहेत. आपल्याला थांबतो. सर्वांना नमस्कार. आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमासाठी तर विचारपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर नवनाथ शिंदे सर, इंद्रजित घुले सर, अमित मेधावी सर, राकेश सर, शेंबडे सर, सर्वगुड सर, नवनाथ शिंदे सर आणि माझ्या समोर उपस्थित असलेले आदरणीय तात्या, आमचे मार्गदर्शक ओळखे सर आणि उपस्थित लोकांच्या मध्ये असलेल्या सर्वच आदरणीय व्यक्ती, त्याच्यामध्ये लाटकर मॅडम आहेत, ॲडव्होकेट गोगरे काटकर मॅडम आहेत आणि माझ्या परिचयाचे सर्वच मित्रमंडळी, त्याचबरोबर खास कार्यक्रमासाठी आलेले चोखामेळा समाधी ट्रस्ट, या ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, सन्माननीय बंधूंनो आणि भगिनींनो, अतिशय नेमक्या आणि कमी वेळामध्ये या विषयावर मी माझं जे छोटंसं मनोगत आहे ते मनोगत मी व्यक्त करत आहे. खरं तर आपण बघितलं तर आपल्या देशाचा इतिहास आहे तो आपल्या सर्वांच्या समोर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपात आलेला आहे. आणि मग तात्या जे पुस्तकांना शीर्षक वापरतात त्या शीर्षकापासूनच खऱ्या अर्थानं त्या पुस्तकाची चर्चा व्हायला सुरुवात होते. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. म्हणजे तात्यांनी ज्यावेळेला सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध त्यावेळेला गौतम शब्द वापरला, त्यावेळेला पुरोगामी चळवळीतून प्रचंड मोठा विरोध आणि एक नकाराचा सूर आपल्याला आलेला पाहायला मिळतो. पण ज्या वेळेला गौतम हा शब्द पालीशी निगडीत आहे, पाली भाषेमधला आहे, तो बुद्धांना अतिशय जवळचा शब्द, कारण तो पालीमधून आल्यामुळं असल्यामुळं ही गोष्ट ज्यावेळी लोकांना कळाली तेव्हा लोकांनी आता सरसकट गौतमच्या ऐवजी गौतम शब्द वापरलेला आहे. गौतम हा शब्द संस्कृत आहे, मग आपल्याला संस्कृत जवळचं की पाली जवळचं असा ज्यावेळी प्रश्न निर्माण होतो तेव्हा साहजिकच आपली पाली भाषा जवळची आहे हे लोकांच्या लक्षात आलं आणि ती गोष्ट सर्व मान्य झालेली बघायला मिळते. सरांनी सांगितलं विद्रोही तुकाराम, त्यातला विद्रोही शब्द आहे तो शब्दच खऱ्या अर्थानं फार क्रांतिकारक आहे. आणि तो शब्द नुसता क्रांतिकारक नाही
तर ज्या तुकारामांच्या विषयी सरांनी लिहिलं आहे त्यांचं जीवन सुद्धा तितकंच क्रांतिकारक आहे, हा संदेश त्या पुस्तकातून आलेला आहे. पण आपल्याकडे असं झालेलं आहे की पुस्तकाचं शीर्षक आलं, मुखपृष्ठ आलं की त्याची चर्चा होते आणि मग चर्चा दुसऱ्या बाजूला वळवली जाते. पण बऱ्याच वेळेला तात्या जे शब्द वापरतात त्या शब्दांचे अर्थ त्यांच्या प्रास्ताविकामध्ये किंवा पहिल्या प्रकरणामध्ये अतिशय सविस्तरपणे तात्या देत आलेल्या आहेत. तीच गोष्ट चार्वाकांच्या बाबतीत आहे. चार्वाकाला तात्याने ज्यावेळी आस्तिक शिरोमणी म्हटलं त्यावेळेला प्रचंड मोठा गोंधळ आणि गदारोळ निर्माण होतो की अशी परिस्थिती निर्माण होती. पण तात्याने त्या शब्दाचं सुद्धा स्पष्टीकरण देऊन चार्वाक हे खऱ्या अर्थाने कसे आस्तिक शिरोमणी आहेत हे अतिशय सुंदर पद्धतीनं त्यामध्ये मांडलेलं आहे. असो, या पुस्तकाच्या अनुषंगाने मी बोलत असताना सुरुवातीला पुलकेशीला त्याच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. खरं तर पुलकेचा इथं सत्कार झाला तर तात्यांचा नातू म्हणून सत्कार झाला ही एक औपचारिक गोष्ट झाली. पण उद्याचा एक नवीन कलावंत, नवीन एक अगदी उमदा व्यक्तिमत्व असलेला आणि एक भूमिका घेऊन जगणारा कलाकार म्हणून सुद्धा आपण त्याची ओळख आहे ते आपण बघितलेलं आहे. त्याच्या कादंबऱ्या आहेत ते यूट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड चर्चेत आलेल्या आहेत. त्यानं काढलेली मुखपृष्ठ आहेत ती सुद्धा अतिशय उत्कृष्ट आहेत. मला तर ज्यावेळेला तो मुखपृष्ठ काढणार म्हटल्यानंतर मला असं वाटलं की पुलकेशी लहान आहे आणि मग तात्यांच्या विचारांचं मुखपृष्ठ तयार करणं हे मोठं चॅलेंज त्याला खरंच पेलेल का, ही शंका मी राकेश सरांजवळ पण व्यक्त केली होती. आणि मग ज्या वेळेला त्यांना मुखपृष्ठ तयार केलं, अनेक ग्रंथांचे मुखपृष्ठ त्यांनी तयार केले, जवळजवळ 5-6वं मुखपृष्ठ आहे. तर मी त्याची मुखपृष्ठ बघितल्यानंतर मला असं वाटलं की याच्यासारखं दुसरं मुखपृष्ठ कुणीही काढू शकलं नसतं, तू फक्त पुलकेशीच करू शकतो. त्याचं कारण कलावंत किंवा चित्रकार चित्रातून व्यक्त होत असतो. चित्रकार आपली प्रतिक्रिया व्यक्त करत असतो, आपल्या भावना व्यक्त करत असतो, आपली भूमिका व्यक्त करत असतो. आणि खऱ्या अर्थानं चित्रकार ही भूमिका व्यक्त करत असताना ज्या विषयाला हे चित्र किंवा मुखपृष्ठ वाहिलेलं आहे त्या विषयाविषयी सुद्धा त्याला काहीतरी भाष्य करायचं असतं. आणि या सगळ्यांचा मिलाप जो आहे तो मिलाप त्याच्या मुखपृष्ठामध्ये मला वाटतं की पाहायला मिळतो. मी खरं सांगतो की त्याची जी मुखपृष्ठ आहेत एक वेळ अशी येईल की पुलकेशीनं आमच्या ग्रंथाचं मुखपृष्ठ काढलं पाहिजे अशा प्रकारची त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी होईल. कारण आधुनिक काळामध्ये जे समाजामध्ये पाहिजे आहे त्या सगळ्या गोष्टींचा मिलाप या पुलकेशीच्या ग्रंथामध्ये होतो, त्याने काढलेल्या मुखपृष्ठांच्या मध्ये होतो. तर यासाठी मी त्याला प्रचंड मनापासून पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. पुन्हा तात्यांच्या विषयी बोलत असताना आपण बघतो की म्हणजे ग्रंथ प्रकाशन समारंभ होत असताना एखादा लेखकानं ग्रंथ लिहिला आणि तो प्रकाशित झाला आणि कार्यक्रम संपला, हा औपचारिक भाग असतो. पण तात्यांनी ज्या अवस्थेत हा ग्रंथ लिहिलेला आहे तर मी प्रत्येक क्षणाचा तात्यांचा साक्षीदार आहे. तात्या ह्या काळामध्ये 2 ते 3 वेळा बाथरूममध्ये पडलेले आहेत, त्यांना दुखापत झालेली आहे, त्यांचे तोल गेलेले आहेत, ते रक्तबंबाळ झालेले आहेत, त्यांचं हाड फ्रॅक्चर झालेलं आहे. एवढ्या वेळा तात्या पडलेले आहेत आणि तात्या आपल्या सर्वांना माहिती आहे की 30 मिनिटाच्या वर तात्या असं खुर्चीवरती बसू शकत नाहीत. आणि मग अशा वेळेला अंथरुणावरती पडून सगळे आशय, सगळे विचार, सगळे संदर्भ मोबाईलवरती व्हॉइस टायपिंग करून त्याचे सगळे संदर्भ घ्यायचे, ते पुस्तक रूपात त्याला व्यवस्थित चांगला आकार द्यायचा, पुन्हा ते प्रिंटिंग करायचं, पुन्हा तपासायचं. मी तुम्हाला सांगतो की तात्याने या पुस्तकाचं जे प्रिंटिंग झाल्यानंतर जे प्रूफ रिडिंग केलेलं आहे ते 3 ते 4 वेळा किमान तात्याने केलेलं आहे. म्हणजे आपल्याला ही खूप कंटाळवाणी गोष्ट वाटते. आणि ह्या अवस्थेमध्ये तात्या हे सगळं करत होते. हे सगळं मी काय केलेलं आहे की अनुभवलेलं आहे. आणि म्हणून हा प्रवास आपल्याला ह्या पुस्तकाकडे जात असताना माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे तात्या धडधाकट असताना तात्याने लिहिणं आणि अशा वेळेला चोखोबांच्या विषयी तात्याने लिहिणं ही खूप मोठी महत्वाची गोष्ट आहे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर त्यासाठी तात्यांना मी खरंच मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांच्याविषयी जी कृतज्ञता आहे ते आपण सर्वांनी व्यक्त केली पाहिजे अशी छोटीशी अपेक्षा व्यक्त करून मी माझ्या मूळ विषयाकडे बोलतो. खरं तर ग्रंथाचं शीर्षक आपण बघितलं, चोखियांचे अवघे कुटुंब संत. तात्या ह्या पुस्तकाकडं 2 ते 3 कारणांच्यामुळे वळालेले आहेत. पहिलं कारण की एकाच घरातील एवढी मोठी माणसं म्हणजे 5 माणसं संत पदाला पोचलेली आणि अस्पृश्य कुटुंबातून येऊन पूर्ण ह्या विचाराला आणि परंपरेला वाहून घेतलेलं कुटुंब म्हणून तात्यांना ही गोष्ट खूपच सुखद आणि धक्कादायक वाटलेली आहे. खरं तर भारताच्या इतिहासामध्ये ही एकमेव घटना आहे. त्या अर्थानं तात्या त्या पुस्तकाकडे वळालेले आहेत. दुसरं कारण
की आपल्या सर्वांना माहिती आहे की काही दिवसापूर्वी तात्यांचं की एक पुस्तक प्रकाशित झालं. मला वाटतं की त्या पुस्तकाच्या माध्यमातून तात्याने एक आपला विचार व्यक्त केलेला होता आणि त्यावेळेपासूनच तात्या अनेक संतांविषयीची की समाजामध्ये भूमिका आहे, समाजाविषयी जे विचार मांडले जातात त्या विचाराविषयी सहमत नाहीत असं एक चित्र दिसत होतं. आपल्या सर्वांना माहिती आहे की तात्या जी भूमिका घेतात ती भूमिका मांडतात आणि ती मांडत असताना खरोखर ज्याच्यावरती अन्याय झालेला आहे, ज्याला जाणीवपूर्वक उपेक्षित ठेवलेला आहे, ज्याचं शोषण झालेलं आहे, तर अशा माणसाला न्याय देण्याची भूमिका ही तात्यांची नेहमी राहिलेली आहे. आणि आपण सर्वजण पुरोगामी चळवळीत काम करतो. काम करताना सुद्धा अनेक प्रश्न आपल्या समोर येतात. म्हणजे शीर्षकातला शब्द जरी वेगळा आला तरी आमचेच लोक आम्हाला विचारतात की चोखा मळा म्हणायचं सोडून चोखोबा म्हणायचं चोखी असं का म्हटलेलं आहे. त्याचं कारण आपल्या आजूबाजूचं वातावरण आपल्यावरती इतकं बिंबवलेलं आहे. म्हणजे आम्ही सांगतो, आम्ही लिहितो, आम्ही म्हणतो तेच खरं आहे आणि तेच खरं म्हणायची आम्हाला सवय झालेली आहे. त्यामुळे वेगळा शब्द काही आला, वेगळा शीर्षकातला शब्द आला की आमचं आम्हाला सुद्धा काय वाटतं की आश्चर्य वाटायला लागतं आणि ते आमच्याच परंपरेतले आहेत हे पुन्हा तात्यांना सांगावं लागतं. हे शब्द त्या अभंगामधले आहेत हे पुन्हा तात्यांना सांगावं लागतं. याचा अर्थ इतकी वर्ष आम्ही या सगळ्या संत साहित्याचा अभ्यास करतो, पण चोखिया हा शब्द जो आहे तो शब्द किती लोकांनी आपल्या लेखनामध्ये वापरलेला आहे आणि तो वापरला नसल्यामुळंच आता जे प्रश्न निर्माण होत आहेत याचा अर्थ आपण चोखा मेळ्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीनं न्याय देऊ शकलेलो नाही, त्यांना नीट समजून घेतलेलो नाही आणि म्हणून त्यांना समजून घेण्याच्या उद्देशानं तात्या इकडं वळालेल्या आपल्याला बघायला मिळतो. आणि मग पुरंदरेंची इतिहासद्रोही बखर हा जो ग्रंथ तात्यांचा काही वर्षापूर्वी प्रकाशित झाला त्या ग्रंथामध्ये प्रतिक्रिया देण्याच्या निमित्तानं, समीक्षा करण्याच्या निमित्तानं अनेक संतांच्या विषयी तात्यांनी जी काही भूमिका आहे ती भूमिका मांडलेली आहे. आणि मग संत ज्ञानेश्वरांच्या पासून तुकारामांच्या पासून अनेक संतांच्या पर्यंत तात्यांनी मांडलेलं आहे. आणि ते मांडत असताना की आपली जी खंत आहे, विशेषतः चोखा मेळाविषयीची खंत आहे, ती खंत सुद्धा त्यांनी त्या ग्रंथामध्ये व्यक्त केलेली आहे. आणि मग त्यांचे कोणते अभंग येणं अपेक्षित आहे याविषयी तात्यांनी भाष्य केलेलं आहे. आणि त्यामुळे ते असं म्हणतात की ज्या समाज व्यवस्थेनं चोखोबांच्यावर अन्याय केला त्या समाज व्यवस्थेला प्रतिक्रिया देताना चोखोबांनी जे शब्द वापरले, चोखोबांनी जे अभंग रचले ते अभंग येणं गरजेचं आहे. त्याचं कारण चोखोबांनी आपल्यावर जो अन्याय झाला, आपल्या वाट्याला जी परिस्थिती आली त्या परिस्थितीला इथल्या समाज व्यवस्थेला जबाबदार धरलेला आहे. आणि मग आपण बघतो की ज्या माणसाने इथल्या समाज व्यवस्थेवर बोट ठेवलेला आहे ते बोट ठेवलेलं लेखक सांगत नाहीत, ते दाखवत नाहीत, ते मांडत नाहीत. त्याचं कारण त्यांची गैरसोय असते. आणि मग अशी गैरसोय होऊ नये म्हणून लोक या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतात. आणि मग संतांचं चरित्र मांडत असताना सुद्धा आपण बघतो ते टाळ कुटणारे आणि भोडे भाबडे असलेले संत, अशी एक प्रतिमा, असा एक संदेश समाजामध्ये गेला पाहिजे याच्याविषयी ते जाणीवपूर्वक लेखन करतात. त्याचं कारण असं आहे कारण हे समाज व्यवस्थेच्या विरुद्ध बोलत होते, समाज व्यवस्थेला आव्हान देत होते. हे जर सांगितलं तर आपली फार मोठी अडचण होईल ह्या लोकांना माहिती असतं. आणि म्हणून बऱ्याचशा वेळेला अशा लोकांच्या विषयी मांडणी करत असताना काही गोष्टी झाकून ठेवल्या जातात. त्याचं ते एक कारण आहे. म्हणून तात्या या पुस्तकाकडे वळालेले आपल्याला बघायला मिळते. दुसरी गोष्ट की चोखा मेळाविषयीची भूमिका आहे. तर आज चळवळीच्या लोकांनी, अभ्यासकांनी, संशोधकांनी काय भूमिका घेतली पाहिजे तर आपण बघतो की चळवळीचे लोक, अभ्यासक, संशोधक, कार्यकर्ते जिथं थांबतात तिथं तात्यांचा विचार फार महत्वाचा ठरतो. त्याचं कारण असं आहे की बाबासाहेबांनी 1953 मध्ये की चोखोबांच्या मंदिरामध्ये बुद्धांची मूर्ती आपण बसवली पाहिजे चोखोबांच्या पेक्षा, आणि मग बुद्धांची मूर्ती प्रतिष्ठापना आपण केली पाहिजे, हे बाबासाहेबांचं भाषण. हे भाषण झाल्यानंतर आम्ही सगळे तिथं विचार करायचे बंद झालो. आणि मग सगळ्यांना असं वाटायला लागलं की आता मग चोखा मेळ्यांचं जे काही काम आहे ते काम इथंच थांबलेलं आहे, हा विचार इथंच थांबलेला आहे, असा अनेक लोकांचा गैरसमज झालेला होता. आणि तो गैरसमज दूर करण्याचं काम तात्यांनी या ग्रंथाच्या माध्यमातून केलेलं आहे. कारण बाबासाहेबांनी आपला एक ग्रंथ चोखा मेळ्यांना अर्पण केलेला आहे, हे तात्यांनी आपल्या ग्रंथाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना बाबासाहेबांनी करणं किंवा सांगणं कार्यकर्त्याला किती महत्वाचं होतं हेही सांगितलेलं आहे. पण हे सांगत असताना बाबासाहेबांच्या मनामध्ये चोखोबांच्या विषयी कसल्या प्रकारचा अनादर नव्हता किंवा अनादराची भावना नव्हती. चोखोबा असा आदरार्थी उल्लेख बाबासाहेबांनी केलेला आहे. हे सुद्धा तात्यांनी काय केलेलं आहे या ग्रंथाच्या माध्यमातून सांगण्याचं काम केलेलं आहे. आणि मग ही जी कोंडी आहे
म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की मग एखादी गोष्ट समोर आली म्हणजे आम्ही एकतर पाठीमागे गेलो तर बुद्धांच्याकडे जातो आणि पुढे आलं की आम्ही बाबासाहेबांच्याकडे होतो. ही गोष्ट जरी खरी असली तरी सुद्धा ज्यांनी ज्यांनी इथल्या समाज व्यवस्थेवरती अचूकपणे बोट ठेवलेला आहे, इथल्या समाज व्यवस्थेला नकार दिलेला आहे, इथल्या समाज व्यवस्थेनं जे अपमानित जीवन दिलेलं आहे ते नाकारलेलं आहे, त्या माणसाविषयी आपण कृतज्ञता बाळगली पाहिजे. आणि ही कृतज्ञता जशी बाबासाहेबांच्या मनात होती तशी आपण सुद्धा काय केली पाहिजे, चोखोबांच्या विषयी बाळगली पाहिजे. ह्या भावनेतून सुद्धा तात्या या ग्रंथाकडे वळालेले आपल्याला बघायला मिळतं. तात्याने काही शब्द त्या ग्रंथामध्ये चोखोबांचे दिलेले आहेत. म्हणजे त्यावरून सुद्धा चोखोबांचा अभ्यास, चोखोबांचा बहुश्रुतपणा किती होता हे काय होतं की आपल्या लक्षामध्ये येऊ शकतं. त्यांच्या अभंगात आलेले 2 शब्द आहेत, नेती आणि नेती नावाचे शब्द आहेत. तात्यांचं एक वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगतो की तात्या कोणत्याही विषयावर लिहित असताना ते ससंदर्भ लिहितात. आता हे जे शब्द आहेत नेती नेती हे शब्द हे का महत्वाचे आहेत हे तात्याने त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की तात्या एखाद्या संताविषयी लिहित असतात त्यावेळेला त्यांचं सामाजिक आकलन आहे, त्यांचं सामाजिक भान आहे, ते भान समजून घेतात आणि मग त्या पार्श्वभूमीवर ते लिहितात. म्हणजे एखादा शब्द का आला असेल, तो का वापरला असेल, तो कोणत्या परंपरेतला आहे हे तात्या समजून घेतात. आणि मग आपण बघतो की तुकारामांच्या बाबतीमध्ये जो विद्रोही शब्द वापरलेला आहे ही एक मोठी परंपरा तुकारामांना प्रचंड मोठा विरोध करते, त्यांचे विचार नामशेष करण्याचा प्रयत्न करते. आणि अशा वेळेला तुकाराम खंबीरपणे उभे राहतात आणि बहुजन समाजाच्या कल्याणाचा जो मार्ग आहे त्या मार्गापासून ते अजिबात तसुभर सुद्धा ढळत नाहीत. हा जो खंबीरपणा आहे, हा जो त्यांचा बंडखोरपणा आहे, तो बंडखोरपणा तात्या अगदी सहसंदर्भ मांडतात तुकारामांच्या अभंगातले संदर्भ देऊन. आणि मग आमच्यासारख्या नवीन अभ्यासकांना असं वाटतं की तुकाराम असे नाहीतच, तात्याने असे कसे काय सांगितलेले. पण ज्यावेळेला लोक पुस्तक वाचतात, ग्रंथ वाचतात, त्यावेळेला लोकांना कळतं की तात्याने मांडलेलं आहे ते मुळापासून अगदी संदर्भ तपासून ते मांडलेलं आहे आणि ते मांडताना अनेक बाजूने विचार करून मांडलेला आहे. हे वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं. आणि तात्यांच्या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे त्या ग्रंथाविषयी लगेच नाव ऐकून, ग्रंथाचं शीर्षक ऐकून आपलं मत बनवण्याच्या ऐवजी आपण तात्यांचा ग्रंथ वाचून आपण मत बनवलं पाहिजे. आणि तात्यांच्या लेखनाचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ज्या ज्या शंका आपण ग्रंथ वाचताना आपल्या मनात येतात त्या सगळ्या शंकांची उत्तरं आपल्याला तात्यांच्याच ग्रंथामध्ये मिळतात. आणि मग आपण तिथं काय होतो की शांत होतो. त्याचं उत्तर एक उदाहरण सांगतो. बाबूराव गुरव सरांनी काय केलं होतं की तात्यांचा विद्रोही तुकाराम ग्रंथ आला तेव्हा तात्यांची मिरवणूक काढायचं ठरवलेलं होतं. आणि एक वारकरी त्यांच्याकडे गेले आणि ते म्हणाले की तुम्ही जरा साळुंके सरांना सांगा, तुमचे मित्र आहेत म्हणताय ना, तर त्यांना 4 गोष्टी समजून सांगा. ते तुकारामांना विद्रोही म्हणतायत, तुकारामांच्या विषयी काहीतरी लिहितायत. तेव्हा बाबूराव गुरव सरांनी एक काम केलं, ते म्हणले की हा ग्रंथ तुम्ही घेऊन जा, ग्रंथ वाचा आणि वाचून झाल्यानंतर जे जे काय तुम्हाला आक्षेप वाटतील ते लिहून काढा, आपण दोघं जाऊन तात्यांना विचारूया. आणि मग ते सद्ग्रस्त तो ग्रंथ घेऊन गेले, तो ग्रंथ वाचला आणि वाचल्यानंतर ते गुरव सरांना भेटले आणि ते म्हणाले ग्रंथ आता माझ्याकडेच राहू दे, या ग्रंथाची काय रक्कम आहे, जे पैसे आहेत ते पैसे तुमच्याकडे ठेवा. ते बदललेले होते. म्हणजे न वाचता सुद्धा आपण बऱ्याच वेळा प्रतिक्रिया देतो. चोखोबांच्या बाबतीत सुद्धा आपण ही भूमिका आपण घेतली पाहिजे. बऱ्याच वेळा आम्ही ते सांगितलं, आता आम्ही पुढे आलेलो आहे, आता मी मागे कसं काय जायचं असा प्रश्न त्या प्रतिक्रियेमधून विचारलेला होता. याचा अर्थ ज्याने ती प्रतिक्रिया व्यक्त केली ती प्रतिक्रिया अनेकांच्या मनात असू शकते. त्याचं कारण चोखोबांना आपण नीट समजून घेऊ शकलेलो नाही, तात्यांचं पुस्तक आपण नीट वाचलेलं नाही, जे संदर्भ आपल्यासमोर आलेले आपल्यापर्यंत आलेले आहेत त्या संदर्भावरती आपण अडवून राहिलेलो आहोत, त्याच्या पुढे जाण्याची भूमिका आपण घेतलेली नाही. तर ती भूमिका आपण मला वाटतं घेतली पाहिजे. नेती नेती जे शब्द आहेत त्या शब्दाविषयी तात्यांचं भाष्य आहे ते मी या निमित्तानं तुम्हाला सांगतो. आणि मग त्यामुळं त्यातून आपल्याला चोखोबांचा जो काही बहुश्रुतपणा आहे तो बहुश्रुतपणा आपल्या लक्षामध्ये येईल. तर नेती नेती हे शब्द आहेत हे श्रुतीमधले शब्द आहेत असा एक संदर्भ तात्यांच्या त्या ग्रंथामध्ये आलेला आहे. आणि मग हे जे शब्द आहेत नेती नेती ह्या शब्दांना श्रुतीमध्ये अतिशय पवित्र असं मानलेलं आहे. तर ते श्रुतीमधले तिकडचे शब्द चोखोबांनी आपल्या अभंगामध्ये वापरलेले आहेत. अर्थात हे जे शब्द आहेत हे श्रुतीमधले. मग श्रुती म्हणजे काय, तर श्रुती ही अनेक 4 संहिता आहेत, ऋग्वेद यजुर्वेद सारख्या त्या 4 संहिता
ब्राह्मण ग्रंथ, आरण्यक आणि उपनिषद ह्या सर्वांनी मिळून ती बनलेल्या, त्यामुळे तिचं पावित्र्य आहे. त्यातले शब्द इकडे चोखोबा वापरतात. म्हणजे हे शब्द चोखोबांच्या पर्यंत कसे गेलेले होते. आणि तात्याने पुढे सांगितलेलं आहे की हे संत नामदेवांच्या माध्यमातून किंवा अनेक संतांच्या संपर्कात चोखोबा आलेले होते, त्यांच्या माध्यमातून हे शब्द गेलेले आहेत. आणि हे शब्द त्यांनी कुठं वापरलेत बघा, की याज्ञवल्क्याने आत्मा वर्णना पलीकडचा आहे असं म्हटलेलं आहे. तर तिथं काय केलेलं आहे की हे शब्द आलेले आहेत. आणि त्या शब्दांच्या ऐवजी चोखोबा असं म्हणतात की विठ्ठल हा सर्व वर्णना पलीकडचा आहे. तिकडे वेद आणि आत्मा याच भाषेत मांडलेले आहेत. आणि चोखोबा इकडे वारकरी संप्रदाय आणि विठ्ठल या परिभाषेमध्ये मांडतात. वेद जया गाती, श्रुती म्हणती, नेती नेती. हे जे श्रुतीचं वचन आहे त्या अनुषंगाने आपण लक्षात घेतलं तर मग चोखोबानी या निमित्तानं जे सामाजिक भाष्य केलेलं आहे ते आपण काय केलं पाहिजे की लक्षात घेतलं पाहिजे. मुळात श्रुती ऐकण्याचा किंवा वेद ऐकण्याचा हा शूद्रांना अधिकार नाही असं स्पष्ट लिहिलेलं आहे. आणि मग असंही म्हटलेलं आहे की वेद पठण सुरू असेल आणि एखादा शूद्र तिथं आला तर ताबडतोब काय केलं पाहिजे की वेद पठण थांबवलं पाहिजे. आणि मग ही पावित्र्याची संकल्पना आहे. ही संकल्पना एका बाजूला वापरली जाते, ठराविक लोकांसाठी वापरली जाते, ठराविक प्रतीकांसाठी वापरली जाते. ती इकडे वापरण्याचं धाडस चोखोबाने त्या काळात केलेलं आहे. आणि हे दाखवून देण्याचं काम तात्याने या ग्रंथाच्या माध्यमातून केलेलं आहे. हे आपण काय केलं पाहिजे की लक्षामध्ये घेतलं पाहिजे. म्हणजे भारतीय समाज व्यवस्थेचं आकलन नीट असल्यामुळं कोणता शब्द त्या परंपरेतला आहे आणि कोणता शब्द ह्या परंपरेतला आहे याचं अचूक भान तात्यांच्याकडे आहे. आणि म्हणून तात्या जोपर्यंत एखाद्या महापुरुषाविषयी, एखाद्या संताविषयी तात्या लिहिताना ही भूमिका समजून घेऊन ज्यावेळेला लिहितात ती गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आपण आपल्या आपल्या कल्पना, आपलं आकलन त्याला जोडण्याचा प्रयत्न करतो, हे फार चुकीचं आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून समाज व्यवस्थेचं आकलन करताना तो कोणत्या परिघामध्ये शब्द वापरलेला आहे, तोच शब्द का वापरलेला आहे, त्या शब्दाचे सामाजिक परिणाम काय आहेत आणि त्या समाजावर त्याचा काय परिणाम होणार आहे, कोणत्या उद्देशाने तो शब्द वापरलेले आहेत, या सगळ्या गोष्टी तात्याने काय केलेल्या आहेत की अतिशय विस्तृतपणे या निमित्तानं मांडलेल्या आपल्याला बघायला मिळतात. दुसरा एक शब्द आहे आगम निगम नावाचा शब्द आहे. आगम म्हणजे पवित्र ग्रंथ आणि निगम म्हणजे वेद, पवित्र ग्रंथांचे वचन, अशा अर्थाचे शब्द सुद्धा चोखोबांच्या अभंगामध्ये आलेले आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे याचाच अर्थ की वेदशास्त्र पुराणातले काही शब्द जे आहेत ते शब्द सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चोखोबांच्या पर्यंत आलेले होते. आणि चोखोबांनी मात्र ते शब्द वापरताना प्रस्थापितांनी ज्या अर्थाने वापरले त्या अर्थाने ते न वापरता वेगळ्या पद्धतीने वापरलेले आहेत. ही क्रांती सुद्धा चोखोबांची आपण काय केली पाहिजे की लक्षामध्ये घेतली पाहिजे. अशा अनेक शब्द तात्याने या ग्रंथाच्या माध्यमातून दिलेले आहेत. तर तात्याने आता सांगितलं की म्हणजे पूर्ण भारतभर वेगवेगळ्या भाषेमध्ये चोखोबांच्या विषयीचे विचार लोक मांडतायत, प्रतिक्रिया व्यक्त करतायत, त्यांच्याविषयी लेख लिहितायत आणि आपली आदराची भावना आहे ती भावना ते व्यक्त करताना दिसत आहेत. याचा अर्थ चोखोबांचं जे स्थान आहे ते समाज मनामध्ये आज सुद्धा अबाधित असलेलं बघायला मिळतं. पण आपल्यामध्येच काय दिलेलं आहे की आता नकाराची भावना आहे चोखोबांच्या विषयीची ती निर्माण झालेली आहे. आपल्याच मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्या प्रश्नातून आपणच बाहेर पडत झालेलो आहे. आणि मग त्यातून बाहेर पडायचं असेल तर मला वाटतं की हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ त्याच्यावरचा फार मोठा उपाय आहे. म्हणजे अनेक संभ्रमाचे प्रश्न चळवळी समोर अभ्यासकांच्या समोर संशोधकांना पडतात. त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला काय होतात की या ग्रंथाच्या माध्यमातून मिळतात. तात्याने या ग्रंथासाठी जवळजवळ 55 ग्रंथांचं वाचन केलेलं आहे. त्यामध्ये मराठी आहे, हिंदी आहे, इंग्रजी आहे. एवढे संदर्भ ग्रंथ तात्याने ह्या वयामध्ये वाचून त्याचा व्यासंग करून मांडलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की एवढ्या सगळ्या या ग्रंथाच्या मध्ये तात्यांच्या ग्रंथाचं वेगळे पण हे आहे की तात्याने जी सामाजिक क्रांतिकारक भूमिका जी चोखोबांनी घेतली ती भूमिका अधोरेखित करण्याचं काम तात्याने या माध्यमातून केलेलं आहे. म्हणजे चोखोबा फक्त व्यक्ती विकासाची भूमिका घेऊन पुढे जात नव्हते किंवा टाळ कुटण्यापर्यंत ते मर्यादित नव्हते, तर त्याच्याही पुढे सुद्धा सामाजिक समता जी आहे ती समता त्यांना अपेक्षित होती आणि ती समता निर्माण करण्यासाठी ते वाटचाल करत होते. त्या दृष्टीने पावलं टाकत होते. त्या दृष्टीने आपल्या अभंगातून आपल्या ज्या भावना आहेत त्या भावना व्यक्त करत होते. हे तात्यांच्या मुळे नव्यानं आपल्याला काय झालेलं आहे की लक्षामध्ये आलेलं आहे.
दुसरा मुद्दा एक आहे की आपण बघतो की वेदशास्त्र पुराण यांचा परिचय त्यांच्याकडं वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत गेलेला होता. विटाळाची संकल्पना जी आहे तर ती थोडीशी आपण समजून घेतली पाहिजे. त्याविषयी चोखोबांचे विचार काय आहेत हे आपण लक्षात घेतलं तर आपल्याला चोखोबांच्या विचारातली क्रांतिकारकता काय आहे हे लक्षामध्ये येईल. की आपण बघतो की विटाळ कशाचा मानला जातो तर आपण बघतो की स्त्रीला मासिक पाळी झाल्यानंतर तिच्यातून बाहेर येणारा जो रक्तस्राव आहे तो रक्तस्राव त्या काळात त्याला कुणी स्पर्श करत नाही, त्याला अस्पृश्य मानलं जातं, तिचा विटाळ मानला जातो, तिला बाजूला ठेवलं जातं, कोणत्या वस्तूंना हात लावू दिला जात नाही. ही एक पारंपरिक कल्पना आपल्याकडे असलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे आज सुद्धा बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये हा ग्रह आहे. आणि दुसरी विटाळाची संकल्पना आहे ती संकल्पना म्हणजे ज्याला स्पर्श केला जात नाही, असे अस्पृश्य लोक आहेत की ज्यांच्या स्पर्शापासून आपल्याला विटाळ होऊ शकतो, सावलीपासून विटाळ होऊ शकतो, थुंकीपासून होऊ शकतो, आणि मग अशा वर्णात जन्मलेल्या लोकांचा विटाळ मानला जातो. ह्या दोन संकल्पना आहेत. पण याच्याविषयी चोखोबांनी जी भूमिका घेतली ती अतिशय क्रांतिकारक भूमिका आहे हे आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. कारण चोखोबांनी याविषयी जवळजवळ मला वाटतं की 6 अभंग जे आहेत ते अभंग व्यक्त केलेले आहेत. आणि त्या अभंगाच्या माध्यमातून पारंपरिक ही जी विटाळ संकल्पना आहे त्या संकल्पनेला त्यांनी काय केलं की आव्हान दिलेलं आहे. की बघा चोखोबांनी एक प्रश्न उपस्थित केलाय की ते म्हणतात की एकाला कनिष्ठ एकाला श्रेष्ठ समजण्याची जी भावना आहे ती भावना आपण समजून घेत असताना माणसाचा आत्मा जो आहे, पारंपरिक संकल्पना अशी आहे की आत्मा सगळ्यांचा पवित्र आहे आणि विटाळ होतो तो माणसाला कशाचा, देहाचा विटाळ होतो. तर या अनुषंगाने चोखोबांनी काय केलेलं आहे की आपले जे विचार आहेत ते विचार व्यक्त करताना चोखोबा म्हणतात की देह जो आहे तर तो 16 असतो, पण एखाद्याचा स्पर्श झाला अस्पृश्य व्यक्तीचा तो आंघोळ करून तो काय करतो की स्वच्छ करून 16 बनवला जातो. मग त्यावेळेला चोखोबा असं म्हणतात की देव विटाळला म्हणून आपण तो धुवून 16 बनवतो, पण तो मुळातच 16 आहे, ओवळा नाही. आणि मग मुळातच कुठलाही माणूस हा काय की शुद्ध आहे. म्हणजे चोखा मेळा हा शब्द सुद्धा सरांनी चोखोबाच्या शब्दाची उत्पत्ती सांगत असताना चोखा म्हणजे चोख असलेला, शुद्ध असलेला, मेळा म्हणजे समूह, जो सद्गुणांचा समुच्चय आहे, अशा अर्थानं चोखा मेळाची जी काही उत्पत्ती आहे ती सरांनी काय केलेलं आहे की या माध्यमातून मांडलेली आहे. दुसरं असं जी विटाळी संकल्पना आहे ती संकल्पना बसवण्णा, चेन्न बसव आणि अक्क महादेवी यांनी सुद्धा काय केलेलं आहे की ही भूमिका मांडलेली आहे. या भूमिकेतून सुद्धा त्यांनी कोणाच्याही देहाचा, कोणाच्याही स्पर्शाचा विटाळ होत नाही अशा प्रकारची स्पष्ट भूमिका घेतलेली आपल्याला बघायला मिळते. तात्यांनी चक्रधारांचे सुद्धा काय केले की जे संदर्भ आहेत ते संदर्भ दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ही संकल्पना अधिक स्पष्ट जर आपल्याला करून घ्यायची असेल तर आपण जर मूळ ग्रंथ वाचला तर त्यांचे जे क्रांतिकारक विचार आहेत ते विचार आपल्याला लक्षामध्ये येऊ शकतात. याविषयी सोयराबाईंनी सुद्धा जे भाष्य केलेलं आहे ते मला वाटतंय की फार महत्वाचं आहे. आणि प्रत्येक अभंगामध्ये सरांनी सांगितलं आता चोखियाची महारीन हा जो शब्द सोयराबाईंनी वापरलेला आहे तर तात्याने त्याला 2 अर्थ सांगितलेले आहेत. की ज्या वेळेला चोखियाची महारीन म्हणते अशा वेळेला एक अर्थ जातीचा असतो आणि तो जातीच्या अभिमानासाठी शब्द आलेला आहे ते आपण ध्यानात घेतलं पाहिजे. आणि दुसरा शब्द जो येतो चोखियाची महारीन ती त्याची पत्नी म्हणून हा जो शब्द येतो तो सुद्धा तितकाच उत्कट भावना व्यक्त करणारा शब्द आहे. अशा प्रकारचं भाष्य तात्यांनी या संदर्भात केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि मग सोयराबाईंनी ही जी विटाळ संकल्पना जी आहे त्या संकल्पनेचेच काय केलेले आहेत की धिंडवडे काढलेले आहेत. म्हणजे आपण असं म्हणतो की ह्याचा आत्मा श्रेष्ठ, सगळ्यांचा आत्मा श्रेष्ठ, त्याचा आत्मा श्रेष्ठ, सगळे आत्मे जर श्रेष्ठ असतील तर मग देहाला विटाळ होतो असे म्हणणारे तुम्ही कोण किंवा कोणत्या अर्थाने तुम्ही असं म्हणू शकताय हे प्रश्न विचारण्याचं धाडस सोयराबाईंनी केलेलं काय होतं की आपल्याला पाहायला मिळतं. ते असं म्हणतात आत्मा जर असा व्यापक, सर्वव्यापी, निर्विकार आहे आणि देहाचा विटाळ आहे तर मग एकाचा देह पवित्र आणि निर्विकार आणि दुसऱ्याचा देह अशुद्ध, अपवित्र असे कसे होऊ शकेल. आणि तात्या इथं एक प्रश्न उपस्थित करतात, एक विचार व्यक्त करतात की एखाद्या दार्शनिकाच्या क्षमतेचा प्रश्न म्हणजे एखाद्या तत्वचिंतकानं प्रश्न विचारावा इतकी योग्यता, एवढी बौद्धिक पात्रता
सोयराबांच्याकडे होती. आणि मग त्या काय करतात या निमित्तानं प्रश्न विचारतात. देहाला विटाळ असेल तो सर्वांच्या देहाला असायला हवा. देहाचा विटाळ देहाबरोबर जन्माला येतो. मग लोकांपैकी कुणी 16 होतो हा धर्म म्हणायचा का? तर हा धर्मशास्त्राच्या चिकित्सेचा प्रश्न सुद्धा सोयराबांनी काय केलेला आहे की व्यक्त केलेला आहे. म्हणजे एकतर धर्मशास्त्र त्या धर्मशास्त्राला प्रश्नांकित कसं केलेलं आहे हे फक्त माझ्या अभ्यासानुसार तात्यांनी सांगितलेलं आहे. दार्शनिक पातळीवरचा म्हणजे तत्वज्ञानाला या निमित्तानं कसं आव्हान दिलेलं आहे आणि समाज व्यवस्थेसमोर कोणत्या पद्धतीनं हे जे कुटुंब आहे हे कुटुंब जात होतं याचा उत्तम वस्तुपाठ आपल्याला काय होतं की या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. तात्यांनी या ग्रंथासाठी 55 ग्रंथांचा संदर्भ घेतलेला आहे. शेवटी परिशिष्ट दिलेले आहे. त्याच्यामध्ये व्यक्तिनाम सूची आहे. अनेक व्यक्ती ह्या निमित्तानं त्या पुस्तकात त्यांचे उल्लेख आलेले आहेत. त्यांची यादी त्यांची सूची तात्यांनी केलेली आहे. अनेक ठिकाणांचा उल्लेख इथं आलेला आहे. अनेक विषयांचा उल्लेख त्रिपिटकापासून वेदापासून अनेक विषयांचा उल्लेख आलेला आहे. त्या सगळ्यांची माहिती तात्यांनी या ग्रंथामध्ये दिलेली आहे. म्हणजे ज्या अभ्यासकाला तात्यांचा व्यासंग समजून घ्यायचा असेल म्हणजे नुसत्या एका चोखियाच्या कुटुंबाविषयी लिहित असताना जे अवघे संदर्भ तात्यांनी जे दिलेले आहेत जी सूची दिलेली आहे त्यामुळे कितीतरी विषय या अभंगाच्या निमित्तानं चर्चेला येऊ शकतात याची एक सूचकता सुद्धा या निमित्तानं तात्यांनी दिलेली आहे. आणि पुढे नवीन अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना याची सोय व्हावी त्यांना त्या निमित्तानं काही गोष्टी कळाव्यात. लगेच एखाद्या पानावर संदर्भ बघायचा असेल एखादी टीप बघायची असेल एखाद्या व्यक्तीची माहिती घ्यायची असेल तर लगेच इथं पुष्ट क्रमांक दिलेले आपण पाहिले की तेवढीच माहिती आपल्याला पाहता येऊ शकते. ही जी वाचकांची सोय आहे ती सोय सुद्धा तात्यांनी या ग्रंथाच्या माध्यमातून केलेली आपल्याला बघायला मिळते. मी समोराकडे जात असताना इतकंच म्हणेन की याच्याविषयी बोलण्याचा खूप आहे. तात्यांचा आपला व्हिडिओ जो आहे त्यांनी परवाच काही दिवसापूर्वी जो व्हिडिओ दिलेला आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तात्यांनी काही विचार अतिशय स्पष्टपणे मांडलेले आहेत. आणि त्यामुळं मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं तात्यांच्या ग्रंथामुळं चोखी यांच्या कुटुंबाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असं म्हटलं तर मला वाटतं की वावगं होणार नाही. त्याचं कारण ह्या ग्रंथ आपण ज्यावेळी वाचतो त्यावेळेला तात्याने ज्या ताकदीनं या सगळ्या गोष्टींनी सगळे संदर्भ मांडलेले आहेत त्यामुळं आपली मान चोखोबांच्या कार्याविषयी अधिक काय होते की अभिमानानं सज्ज होते. आणि त्या कार्याला आपण खऱ्या तर काय होतो की आपल्या मनातून दाद देतो त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करतो. तर ती कृतज्ञता सुद्धा तात्यांनी या ग्रंथाच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे. तो सुद्धा उद्देश त्यांचा हा ग्रंथ लिहिताना होता. खरं तर चोखोबाविषयी ह्या वयात तात्यांनी लिहिणं आणि आत्ताचं सामाजिक वातावरण असताना तात्यांनी लिहिणं हे आपण लक्षात घेतलं तर मग चोखोबांच्या कार्याची उपयुक्तता किती आहे ही या निमित्तानं काय होतं की पुन्हा अधोरेखित होतं. आणि ज्या प्रस्थापितांनी या कुटुंबाविषयी किंवा चोखोबाच्या विषयी मांडणी केलेली आहे त्या मांडणीपेक्षा कितीतरी वेगळ्या पटीनं पुढं समाज घेऊन जाणारी मांडणी जी आहे अनेक गोष्टींना अनेक विषयांना स्पर्श करणारी मांडणी ती तात्यांनी केल्याबद्दल त्यांना खूप खूप मनापासून मी आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो. त्यांच्याविषयी किती कृतज्ञता व्यक्त करावी तितकी कमीच आहे. खरं तर संतांचा सामाजिक समतेचा सिद्धांत आहे तो सिद्धांत त्या कृतीमध्ये कसा पाझरत होता त्यांच्या विचारातून तो कसा वाहत होता हे सगळं दाखवण्याचं काम हे सगळं सांगण्याचं काम तात्यांनी या ग्रंथाच्या माध्यमातून केलेलं आहे. हे करताना सुद्धा जिथं समाज व्यवस्थेचं आकलन मांडताना तात्यांनी ठाम भूमिका घेणं गरजेचं आहे तिथं तात्यांनी ठाम भूमिका घेतलेली आहे. कारण तिकडं चोखोबांच्यावर झालेला अन्याय त्यांना अस्वस्थ करत होता. त्यामुळं इकडच्या व्यवस्थेवर बोट ठेवणं तात्यांना क्रमप्राप्त होतं. ते ठेवताना तात्या कुठेही मागं पडलेले नाहीत कुठेही मागं राहत नाहीत कारण त्यांची भूमिका ठरलेली आहे. ज्याला न्याय द्यायचा त्याच्या बाजूने 100% उभं राहायचं त्याच्या बाजूने सगळ्या गोष्टी मांडायच्या आणि त्या मांडून खरं त्या व्यक्तीला न्याय द्यायचा उपेक्षेतून सुटका करायची ही तात्यांची जी भूमिका आहे ती भूमिका आपल्याला या ग्रंथात सुद्धा पाहायला मिळते. तर त्यासाठी सुद्धा आपण जोरदार टाळ्या वाजवून तात्यांच्या विषयी आपण कृतज्ञता व्यक्त करूया. आपण सर्वांनी मला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांची निरंजन घेतो.